भाजपवाल्यांनो, माझ्याशी लढायची हिंमत नाही का? आईला कशाला मध्ये आणता? निलेश गायवळ प्रकरणावरून रोहित पवार संतापले. माझी आई राजकारणात नाही, समाजकारणात आहे. भाजप आज कोणत्या लेवलला जात आहे तिला यातलं काही कळत नाही. माझ्या आईबद्दल विरोधक किंवा आमच्या सोबतच्या लोकांना जरी विचारलं तरी अतिशय साध्या सरळ स्वभावाच्या त्या आहेत असे सांगतील. राजकारण ती करत नाही, फक्त समाजकारण ती करते. इथं जरी तिच्या बाजूला कोणी विरोधक येऊन उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही. मात्र माझ्या आईचा फोटो वापरून भाजपचे गलिच्छ राजकारण करत असेल तर त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा निघतो की मला समोर जायला भाजप कुठेतरी घाबरते आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. पुण्यातील निलेश गायवळ प्रकरणावरून सध्या राज्यातील वातावरण तापलेलं असून पुणे गुंडगिरी मागे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचं समोर येतं आहे. दरम्यान याच मुद्द्यांवरून भाजपकडून आमदार रोहित पवार यांना लक्ष करण्यात आलेलं होतं आणि त्यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी भाजपला थेट आव्हान दिलेलं आहे. आईला कशाला मध्ये आणता? कोण आहेत ते? नाही, मला ते कोण आहेत माहीत नाही, पण काही लोकांनी तो फोटो मला पाठवला. कुठल्या तरी मंदिराच्या आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल. त्यात मी बारीक दिसतोय. आता फक्त फोटो बघितल्यानंतर 8-10 वर्षाचा फोटो असेल, जरा वजन वाढले. तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटतं. हे बघा, माझी आई राजकारणात नाही. इथं आली, इथला विरोधक पण तिच्याजवळ उभा राहिला तर कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का कोण आहे. अतिशय प्रांजळ मनाची, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे. आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा, लोक हेच तुम्हाला सांगतील. विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची सुद्धा लोक सांगतील. आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा. त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे. जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला. माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावेत. अजून बरंच काय ते काढणार आहेत, आम्हीसुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत. आमचं मत एवढंच आहे की गरिबाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने इथं बसावं लागतं आणि मोठ्या मोठ्या लोकांना, नाही तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ऑफिसमध्ये न जाता पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो, त्याच्याचबरोबर बंदुकीचं लायसन्स मिळतो. म्हणजे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि गुंडांचं सरकार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.